हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे शेतामध्ये आलो आपल्या द्राक्ष प्लॉटजवळ. तर यूट्यूबवरती मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मी माझ्या स्वतःला 30 दिवस कन्सिस्टंट राहण्यासाठी 1 ते 30 दिवसापर्यंत मी कंटिन्युअसली व्हिडिओज अपलोड करणार आहे, जे की आपल्या द्राक्ष बागे रिलेटेड असतील, शेतीमधले असतील आणि बरेच PTS असतील, जे की मी इंस्टाग्रामवरती टाकतो. ते फक्त एडिटेड असतं, छोटंसं असतं. ते इथं लॉंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी अकाउंटला अजूनपर्यंत इंस्टाग्रामची सवय लागलेली आहे. तर त्या तुम्ही अकाउंटला नाही तर तुम्ही यूट्यूबला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर चला सुरुवात करूया. फिल्टर चालत काय किती दिवसाला धावं लागतं? विहिरीचं पाणी नाही, आपलं पाणी असल्यामुळे कृषी वाळू जास्त होत ना. त्यामुळे 15 दिवस महिन्यात धुवावं लागतं. वाळू जर क्लिअर असली तर इकडे पाणी स्किन फिल्टर पण घाण होत नाही. हे तर 8 दिवसाला धुवावं लागतं. म्हणजे हे बारके काय? सीझन चालू झालेला आहे द्राक्षाचा, त्याच्यामुळं औषध थोडंसं आणायचं होतं आपल्याला. औषध करायचं काम चालू आहे. बाकी समोर ब्लोअर आहे, औषध करतायत. खूप सारे कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे कंटेंट क्रिएशन करायचं आहे, एडिट करायचं, अपलोड करायचं, तुम्हाला दाखवायचं आहे कशा पद्धतीने शेतामध्ये कामं होतात, कोणती कामं चुकली जातात किंवा आपण कोणतं चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, हे थोडंसं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर बाकी आपल्या शेताची जो ब्लोअर आहे तो थोडासा प्रेशर मीटर जो असतो तिथं थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रेशर जो आपण ॲडजस्ट करतो तो थोडासा आपल्याला रिपेअर करायचा आहे. त्यासाठीच आपण त्या शॉपला निघालेलो आहे. बाकी काय शेतीत कांद किती वर्ष झालं का आता शेती? 50 वर्ष झाली. काय म्हणायचं, शेती परवडते कसं? काय परवडती का आता? काय करता? मग 50 वर्ष झालं करताय, मग का सोडली नाही? कोणी आपलं पोटाचं वागतंय आणि काय रोजगार 4 जनावर जगते की. काय काय शेतात? मका, ज्वारी, कांदा. बर, तुम्ही एकटंच बघता? पोरं काय करते? एक ड्रायव्हर म्हणून आहे, लोक गाडी शाळेला आहे 15वीला. कुठे कुठे स्वेरीला हा. का KBPला का माहित नाही? माहीत नाही ते 15वीला म्हणते. बर बर बर. अकॅडमी करते शाळा. बर बर बर, चांगलं आहे. मग शेती करावी की नाही का? आता मी शेती करायची म्हणतोय. हो का? शेती पाणी भरवायची असण्याची शेती आहे. पाणी आहे की? मग काय ना, बाग आहे, द्राक्ष आहे, आंबा आहे, सीताफळ आहे. मग काय आपली परिस्थिती नाही हो. द्राक्ष लावायचं, हळूहळू लावायचं. अर्धा एकर, एखादा एकर. बरोबर आहे, पण माझं लग्न मग बरोबर आहे. कशी केली मग लग्न शेतीवर? मग काय, मग कशी परवडत नाही शेती? आता लग्न ती करता, सगळं करताय. पण मग आता या 2 वर्षात काय झाले, कशामुळं? पाऊस काळ भरपूर झाला म्हणजे कुठली पिकं देत नाही तुम्हाला. होय, पाऊस जास्त होतो. तर हे एक माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे, म्हणजेच की गरजूंना मदत करायची, जे खरंच त्यांना गरज असते त्यांना. जसं की आता यांनी मला हात केला, गावात यायचं होतं, इन रूट होतं माझ्या, त्याच्यावर त्यांना पिक केलं, सोडलं, त्यांना ड्रॉप केलं. तर हे व्हिडिओ बनवतो मी. आज पहिला व्लॉग असणार आहे खूप दिवसातून. मला जस्ट कन्सिस्टंट राहायचं, मला चालू करायचं होतं ॲट एनी कॉस्ट. कारण की मी जस्ट विचार करतो की आज करू, उद्या करू. म्हटलं ना, आज 1 तारीख, आज करायचंच. त्याच्यामुळे आज चालू केलेलं आहे. इथून एक मला 30 दिवस तरी कन्सिस्टंट राहायचं आहे. त्याच्यानंतर मला माहिती आहे मी कसंच बंद करत नाही. त्याच्यामुळं माझा हा प्रयत्न आहे की आज काही जर झालं तरी आमचा ब्लॉग बनवायचा, जे अपडेट्स आहेत ते द्यायचे आणि तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स बघायला भेटतील जसे थोडेसे मी कन्सिस्टंट राहील. त्याच्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा रँडम एकदम रॉ असणार आहे. हे जे प्रेशर ॲडजस्ट करायचं असतं ते खराब झालं असल्यामुळे
रिपेअरिंग थोडंसं काम आहे ते आज आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे. तर काहीच डे 1 सक्सेसफुली कम्प्लीट केलेलं आहे. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू.